शेअर बाजारात गुंतवणूक करताना जर तुम्ही या 5 चुका टाळल्यात तर शेअर बाजारात तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही, शिवाय तुमचं नुकसानही कधीच होणार. शेअर बाजारात कधीच कॅशमध्ये व्यवहार होत नाही. म्हणजे कॅश मार्केट जरी त्याला म्हटलं जात असलं तरी शेअर बाजारामध्ये रोख रक्कम ही कधीच लागत नाही. त्यामुळे जर कधी तुम्हाला कोणी म्हटलं की मला तुम्ही 10 लाख रुपये द्या, मी शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करतो, तर कॅश ही कधीच देऊ नका, कारण की कॅश ही शेअर बाजारात चालतच नाही. जर तुम्ही त्या व्यक्तीला चेक किंवा DD असं देणार असाल तर हा त्या व्यक्तीच्या नावाने द्यायचा नाही आहे, तो त्या ब्रोकिंग फर्मच्या नावाने द्यायचा आहे. नंबर 2, जर तुम्ही एखादा ॲप शेअर ट्रेडिंगसाठी डाउनलोड करताय तर ते व्हेरीफाईड आहे का नाही हे बघून घ्या. अर्थात हे करताना ऑफिशियल प्ले स्टोअरवरूनच ते ॲप डाउनलोड करायचं आहे. शिवाय त्याचे किती रिव्ह्यूअर्स आहे, किती ते डाउनलोड केलेलं आहे याची संख्या बघा, आणि ही शहानिशा केल्यानंतरच ते ॲप ओरिजिनल असल्याचं बघा आणि मगच डाउनलोड करा. कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला लिंक पाठवली आणि सांगितलं की यावरून ॲप डाउनलोड करा, तर ती लिंक क्लिक करू नका, कारण अशा लिंक या फसव्या असू शकतात आणि तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो. जर तुम्हाला कोणी म्हटलं की शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करून मी तुम्हाला 20 ते 30% रिटर्न्स खात्रीशीर मिळवून देऊ शकतो, तर अशा व्यक्तीकडे अजिबात गुंतवणूक करू नका, कारण की शेअर बाजारात किती रिटर्न्स मिळतील याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींपासून 4 हात लांब राहा. शेअर बाजारात ट्रेडिंग करताना जर तुम्हाला लॉस झाला किंवा इंट्राडे करताना तुम्हाला लॉस झाला तर तो लॉस भरून काढण्यासाठी ओव्हर ट्रेडिंग अजिबात करू नका. कारण असा बऱ्याच लोकांचा अनुभव सांगतो की लॉस भरून काढण्यासाठी त्यांनी ट्रेडिंग केलं आहे पण ते आणखीनच खड्ड्यात पडलेत. त्यामुळे लॉस भरून काढण्यासाठी पुन्हा ट्रेडिंग करू नका. 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एकाच कंपनीमध्ये गुंतवणूक करू नका. बऱ्याचदा लोक एकाच शेअरमध्ये गुंतवणूक करतात कारण की ती कंपनी माझ्यासाठी लकी आहे, त्यांनी मला इतके इन्व्हेस्टमेंटमधून इतके रिटर्न्स मिळवून दिले, त्यामुळे त्याच कंपनीचे शेअर बऱ्याचदा घेतले जातात. पण एखाद्यास असा काही सरकारी निर्णय आला किंवा त्या कंपनीने काही चुकीचा निर्णय घेतला आणि त्या शेअरचे भाव पडले तर तुमचे सगळे कॅपिटल हे जाऊ शकतं. त्यामुळे एकाच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका. डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ठेवा. म्हणजे जर तुम्ही फार्मा सेक्टरमध्ये गुंतवणूक केली असेल तर काही IT सेक्टर्समधले काही शेअर्स ठेवले पाहिजे, काही बँकिंगमधले शेअर्स घेतले पाहिजे. शिवाय गोल्ड ETF वगैरे याच्याही वाटा नक्कीच पडताळून पाहिला पाहिजे. हा मुद्दा मी वारंवार सांगतो की जेन्युइन रील बघा आणि जेन्युइन गोष्टी वाचा, कारण कोणी खोटी माहिती दिली आणि त्या आधारे जर तुम्ही शेअर्स विकत घेतले तर तुम्ही फसवले जाऊ शकतात. यामुळे शेअर बाजाराचा स्वतः अभ्यास करा, त्या कंपनीचा स्वतः अभ्यास करा, फंडामेंटल्स बघा, टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास करून मगच तो शेअर घ्यायचा का नाही याचा निर्णय घ्या.